हॅलो गाईज, रिसॉर्टची मजा तर आता संपली. पुन्हा बॅक टू वर्क. आले शॉपमध्ये आणि धीरज आले माझ्यासाठी घरून बनवलेले पराठे घेऊन. ते मस्त खाल्ले आणि शॉप बंद केलं दुपारी जेवणासाठी आणि मग गेलो ज्यूस पिण्यासाठी, कारण खूप जास्त ऊन वाटत होतं. आणि मग स्टॉप घेतला ज्यूस प्यायला आणि मग मस्त गन्नाचा ज्यूस प्यायला. आणि मग आम्हाला आठवलं की अरे आपण तर आम्हाला स्कूलला सोडलं होतं. मग तिला घ्यायला गेलो आणि तिथे कळालं की आज स्कूलचा लास्ट डे. मग काय मॅडम आमच्या मस्त मस्त पोजेस करत होत्या आणि त्यांचे फोटोज काढत होते. आईस्क्रीम घेऊन घरी आलो तर बघा अजून त्या आईस्क्रीमची काय हालत केली आहे. अर्धी आईस्क्रीम नाकामध्ये तर अर्धी आईस्क्रीम तोंडामध्ये. मग नंतर तिला ती खाऊन आणि खेळून कंटाळा आला आणि मग नंतर ती त्याला शी म्हणत होते आणि पुन्हा तीच आईस्क्रीम ती खात पण होती. असं काहीसं करत आम्ही हा छान छान व्हिडिओ शूट केला. त्याच्यानंतर आली वेळ शॉपला जाण्याची. शॉपला मग अजून कधी कधी मागे लागते. शॉपला गेल्यानंतर धीरजने माझ्यासाठी एक छान असं गिफ्ट आणलं होतं. थोडंसं शॉकिंग होतं मला, पण त्याला माहीत होतं की मला असा कप हवा आहे. पण त्याने त्याच्यावरती 2ही फोटो क्लिक केले म्हणून मी त्याला बोलत होते हे असं नको होतं रे मला. तर तो चिडला आधी माझ्यावरती, कारण त्याने माझा मेकअपचा पण फोटो टाकला आहे त्याच्यावरती आणि आभारी फॅशनचं नावही टाकलं आहे आणि आमच्या दोघांचाही फोटो टाकला आहे. ते सगळं कन्फ्युजन करून ठेवलं, बट स्टील त्याचं गिफ्ट होतं, सो नाईस. त्याच्यानंतर मी हे गळ्यातले बनवले आहेत माझ्या हाताने स्वतः यूट्यूबला बघून आणि मला त्याच्यावरती खूप प्राऊड होत होतं, बिकॉज मला असं वाटलं नव्हतं की मी इतकं छान बनवेन. आणि त्याचं फिनिशिंग पण खूप छान आलं होतं, जसं काही मी प्रोफेशनल शिकली आहे. सो ते त्याच्यासाठी मला खूप छान वाटलं. नंतर लॅपटॉपमध्ये जुने फोटो बघताना एका फ्रेंडचा फोटो दिसला, लगेच तिला शेअर केला. तिथून आम्ही गेलो आमच्या डिनर डेटवरती. अलिबागमध्ये मैफिल म्हणून एक छान छोटंसं रेस्टॉरंट ओपन झालं, तिकडे आम्हाला ट्राय करायचं होतं. सो आज ठरवलं तिकडे जायचं आणि धीरज अचानक मला तिकडे घेऊन गेला. सो आम्ही तिथे चायनीजच खाल्लं, पण छान होतं वेगळं काहीतरी आणि मस्त खाल्लं आम्ही पोटभर. आधी तर आम्ही स्टार्टर वगैरे घेतलं, ते पण खूप छान होतं आणि खूप रिजनेबल रेट्स आहेत तिकडे. आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं ॲम्बियन्स बघून, पण खूप छान आहे. आणि रोडवर असल्यामुळे ना कंटाळा नाही येत, बाहेर बघत बघत आपण छान आपलं फूड एन्जॉय करू शकतो. मग मस्त मस्त फोटोज काढले आणि घरी आल्यावर हे बघा, हे आमच्या दोघींचं असं रात्री झोपताना प्रेम आलं होतं एकमेकींवर. तर ते आम्ही छान छान फोटोशूट केलं आणि मग झोपलो. थँक्यू.